प्रसंग अशा प्रकारचा आहे, लक्षपूर्वक ऐका. कालभैरवनाथ कशा करता जन्माला आले यांच्या दृष्टिकोनातून शास्त्रामध्ये आलेली कथा आहे. लक्षपूर्वक ऐका. ऐका. एकदा प्रभू शिवशंकर, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव, शिवशंकर आणि विष्णू यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. वाद निर्माण झाल्यानंतर वाद असा होता, नेमकं तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. कोणता वाद सुरू झाला? शिवशंकर श्रेष्ठ आहेत, विष्णू श्रेष्ठ आहे, ब्रह्मा श्रेष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे? वाद सुरुवात झाले. वादाला सुरुवात झाली. वाद शिगेला पोचला. तोडगा काही निघेना. सगळ्या देवतांना बोलवण्यात आलं. देवतांना विचारलं, या तिघांमध्ये नेमकं श्रेष्ठ कोण आहेत? आपापली मतं सगळ्यांनी मांडली. आपापली मतं सगळ्यांनी मांडल्यानंतर सगळ्या अंती या ठिकाणी असा विचार झाला की सगळ्यात श्रेष्ठ कोण असतील तर भगवान शिवशंकर सगळ्यात श्रेष्ठ आहे. काय निर्णय झाला? निर्णय काय झाला? भगवान शिवशंकर सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यानंतर श्रेष्ठ कोण असेल तर विष्णू श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यानंतर श्रेष्ठ कोण असेल तर ब्रह्मा आहे. आता ब्रह्मदेवाला आता राग आला. म्हटले, हे एवढा मोठा ब्रह्मदेव आहे मी, मला कनिष्ठ ठरवलंय, सगळ्यात शेवट माझा नंबर. राग आला. आणि त्या रागामध्ये असे अपशब्द शिवशंकरांना बोलले की ते अपशब्द शंकरांना या ठिकाणी सहन झाले नाहीत. आणि आता मात्र प्रभू शिवशंकरांना राग आला. एवढा राग आला, एवढा राग आला, एवढा राग आला की त्यांच्यामधून एका आकृतीची निर्मिती झाली. त्या आकृतीचं नाव आहे कालभैरवनाथ. कालभैरवनाथ सुद्धा एक रुद्र अवतार होता. कालभैरवनाथांनी काय केलं? शस्त्र घेतलं आणि ब्रह्मदेवाचं एक शिर, 5 शिर ब्रह्मदेवाला होती, त्या 5 शिरांपैकी एक शिर या ठिकाणी कापून टाकलं. आणि कापून टाकल्यानंतर या ठिकाणी आता मात्र ब्रह्मदेवाचा राग शांत झाला. आणि शांत झाल्यानंतर या ठिकाणी ब्रह्मदेवानं प्रभू शिवशंकराची माफी मागितली. आणि माफी मागितल्यानंतर आता हे मात्र युद्ध हे सगळं थांबलं. पण थांबल्यानंतर कालभैरवनाथांच्या हातून एक चूक घडली होती. ती चूक अशा प्रकारची होती की ब्रह्मदेवाचं एक शिर या ठिकाणी फाटलं होतं. म्हणून ऐका, याचं प्रायश्चित्त करण्याकरता कालभैरवनाथांना या ठिकाणी भिकाराच्या रूपामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी भटकावं लागलं.